श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री देवी महात्म्य अध्याय 12वा याचे श्रवण करणार आहोत. हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा. देवी कृपा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनात जी इच्छा आहे, अपूर्ण इच्छा जी राहिली आहे, ती क्षणात पूर्ण होईल. तुम्हाला लवकरात लवकर आनंदाची बातमी समजेल. फक्त हा अध्याय शेवटपर्यंत पहा. चला तर मग या अध्यायाला आपण सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री देवी महात्म्य अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. जय जय अंबिके शंकर प्रिये मूल प्रकृती महामाये तव नामस्मरणे संकट जाये तृण अग्नी न्यायवंत हे सिया तुझे पवित्र नामी सदा तत्पर राहिलो आम्ही आता नेही मोक्षधामी संसार दुःखे निवटून या असो पूर्वाध्यायी कथन नारायणी स्तुती जाण आणि देवता निरूपण केले निजमुख देवासी आता पुढील चरित्र एका चित्त देऊनी सर्वत्र जे का श्रवण पठणे पवित्र भुवन त्रया करीतसे देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्त होऊन नित्य हे महात्मा पठन करून तो शिविले मज लागी तयाच्या सकल बाधे ते निसंशय मी स्वयं नाशिते इही परत्री सौख्य त्याते देऊनिया तो शिविन मैदू कैटबांचे घातन आणि महिषासुराचे मर्दन शुभ निशुभाचे निर्दलन यांचे कीर्तन करीतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीसी जे होऊनी एकाग्र मानसी श्रवण करे ती महात्म्यासी प्रेम भक्ती करोनिया तयासी किंचित पाप पदा दारिद्र्य दुःख न होय कदा प्राप्त होती सर्व संपदा याचे पठनही करत्यासी इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यासी कथा असेना राजापासून अग्नीपासून तयासी भय न होय जनी शत्रांचे जलांचे त्या लागुनी भय कदाही असेना या कारणास्तव जाणं माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण एकाग्रचिते श्रवण पठन करत्यासे कल्याण होईल की महामारीपासून सर्व नाना परीचे उपद्रव तेसेचे त्रिविध उत्पात भाव शांत करी महात्म हे माझ्या मंदिराच्या ठाई जाणं यांचे करील श्रवण पठन त्यांच्या सानिध्यात टाकून मी न जाई कदापि जेथे महात्म्याचे पठन तेथे माझे सानिध्य जाणं सर्व काळ वास करून मी राहे तयापासी कोटे कोटे पठन करावे ते सांगते एका स्वभावे बली प्रदान करिता भावे पठन यांचे उत्तम पूजेच्या ठाई जाणं अवश्य यांचे करावे पठन आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठन करावे श्रवण अथवा पठन दोहींचे फळ समसमान परी एकाग्रचित्ते करून सादर मात्र सासावे जाणून अथवा न जाणत बली पूजा करीते निश्चित आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुणी मानसी त्या बली पूजते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिते बहुत से आवडी माते होमाची आणि पूजेची प्रतिवर्षाचे सणंत काळी महापूजावी करावी तत्काळी पूजा काळी मिळवणी सकळी महात्म्य श्रवण करावे हे सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्य सुतावित माझ्या प्रसादे करून समस्त अर्थप्राप्ती होईल तया मी बोलते याचा संशय धरू नका हाची निश्चय सर्वदा तयासी होई विजय महात्म्य श्रवण करत्यासी महात्मा पराक्रमोत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती तेने का कालाधिकांचे भय निश्चिती धरू नये सर्वदा जो का महात्म्य करी श्रवण त्यांचे शत्रुपावती मरण त्यांचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वथा श्रवण त्रियासी कल्याण हे तव आश्चर्य नव्हे जाण परितयांच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वदा सर्व शांती कर्माचे ठाई जाण अवश्य यांचे करावे पठण झाली दुःख स्वप्न दर्शन श्रवण यांचे करावे हे महात्म्य श्रवण करिता ग्रह पीडा नासती तत्वता सर्व उपसर्गाची शांतता होय येणे करुणिया दुःख स्वप्नांचे सुख स्वप्न होय बालग्रहांची पीडा जाय सर्व रोगनाशांचा उपाय महात्म्य श्रवण असे हे वियोग होता स्त्रीपुत्राचा पुन्हा संयोग होय साचा सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे ऋतांची बळे सकळ येण्याची लया जाती तत्काळ भूत प्रेत पिशाचे केवळ नाश पावती पठणीची सर्व माझे हे महात्म्य देक जाणावे मम सानिध्यकारक माझी पूजा संवसारिक मम पित्यार्थ करावी मज कारणे बलिदान महिषाश्म महिषादी पशु जान तदभावे पौष्टिक पशु करुणा बलिदान करावे अथवा कुष्मांड फळांचा बळी यथाधिकारे अर्पावा तत्काळी चुतुक्या पशूंच्या रोमावळी पशु शरीरी असतील प्रतिरोमी सहस्रवर्ष दृगालोकी वासविशेष त्यासी घडेल सावकाश यासी संशय असेना अश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापने विधीसी उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होम पारणे तेची दिवशी बलिप्रदान अपहारकाली करावे जाण
आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवशी करावे. मुळावरी सरस्वती आवाहन, श्रवण नक्षत्री विसर्जन, विजयादशमी सही पूजन करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसापर्यंत नवरात्र करावे. एक भुक्त नक्त अथवा उपोषणे स्त्री पुरुषांनी करावे व्रत. सर्व वर्णासी असे उचित, अभंग्य दंत धावून निश्चित. पुष्पादिग्रहण करावे. अंजन आणि तांबूल जाण, कुंकुमयुक्त वस्त्रे आपण यथाधिकारी यांचे धारण उपवासी करावे. अशोच अथवा रोगग्रस्त रंजस्वला झालिया निश्चित, स्वयं करावे उपवासाव्रत. कायिक नियम करावे. जपपाठ अर्चन स्तवन अनन्यद्वारा करवावे जाण. नवरात्राचे अंती पारणे स्वयमेव करावे. अवशोचांती ब्राह्मण भोजन करावे. ब्राह्मणासी दान, नक्षत्रयोग नसता जाण. तिथी ग्रहण करावी. सप्तमी पासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन. लिहिता वाचिता अध्ययन करिता दुःख होतसे. नित्य राजोपचारे करून महापूजावी करावी जाण. नवरात्री चांडिके पूजन केली अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यशा यथाशक्ती करावे आपण. कुमारी पूजनाचे विधान एकाग्र चित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित, कुरूपण असावी निश्चित, अंगी व्रणचित्रे विवर्जित, सुवर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या जाण, तिचे करू नये पूजन. 2 संवत्सरापासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षाची कुमारी जाण, मुख्य तिचे करावे पूजन. 3 वर्षाची त्रिमूर्तीपूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची काली म्हणून नाममंत्रे पूजावी. 7 वर्षाची चांडिका, 8 वर्षाची शांभवी देका, 9 वर्षाची दुर्गा एका, 10 वर्षाची सुभद्राती. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन. मुख्य नाममंत्र जाण, बोलिया असे पुराणी. स्मृतींचे मंत्र म्हणती, परिणाम मंत्र अंती जपती. म्हणून यतेची मंत्र निश्चिती. मुख्य असे परेसा. नाममंत्राचे लक्षण, प्रणव आदी उच्चारून नामासी चतुर्थी लावणं नमहंती म्हणावे. असो या प्रतिपदेसी कलश पूजन आरंभावे. पूजानुष्ठान उपांग ललिताव्रत पूर्ण 5मी दिवशी करावे. 7मी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करसी. 10मीसी पुस्तक शस्त्रे पूजती, मग करती विसर्जन. 8मी दिवशी अकस्मात कोट्यावधी योगिनी सहित प्रकट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी. म्हणून या उपवास लागुनी योग्य असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाणं, जे आसी न घडे उपोषण, तेने अष्टमीस तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यापि न घडे सर्वास पुत्रवते करावे विशेष. 9मी दिवशी सप्तमीस होम पारणे करावे. 9मी दिवशी अपराह्नी बलिदान करावे देवी लागुनी. 10मी दिवशी सर्वांनी मिळून सिंहोल्लंघन करावे. सायंकाळी 10मीच जाणं, श्रवणयुक्त सिंहोल्लंघन, अश्मंत कश्मीचे पूजन, नाममंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाणं, अधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठन. करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी 9मी पर्यंत महापूजा करावी निश्चित. समारंभ करावा बहुत, ती पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्र महात्मा थोर जाणं. अवयाच्या काय कारण एकाग्रचित्ते श्रवण करा. पुलस्तींच्या वंशी जन्मले, रावण कुंभकर्ण वरे मातले, सर्व देव बंदी घातले, कार्य योजले सर्वही. ब्रह्मादेवे पंचांग सांगावे, इंद्र पुष्पहार गुंपावे, रावणाच्या गळा घालावे, तोषवावे सकळीक. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजळावे, वृणाचे उदक भरावे, तीर्थसमुद्रा लागुनी. अग्नीने सर्व वस्तांचे मळ शालन करावे तत्काळ. गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे, वायूने रावण गृहीची धूळ सर्वदा केर काढावा सकळ. षष्टी देवतेने तत्काळ बाळंतपणे करवावी. 80 सहस्र स्त्रिया जाण, 1 लक्ष पुत्र संतान, 1.25 लक्ष पुत्र प्रमाण रावणाचे असती पे. अष्टवै भैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल, त्यांनी रात्री जागुनी केवळ चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण, तेने करावे केशकृतन, नवग्रहांनीही मिळून अज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थी केले, कित्येक बंदी घातले, देव ऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्मयासी. तेने विष्णूशी पारतले म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न, त्यांनी युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण या दोघांचे केले हनन, परी रावणासी मरण कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर, हृदयी अमृत कलश साचार, संग्रामी त्यांचे छेदिता शिर, पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत झाले, सर्व देवांशी संकट पडले. मग ब्रह्मादेव जागृत केले,
महामायेसे ते काळी रामासी व्हावा जय प्राप्त रावणासी मृत्यू निश्चित म्हणून या ब्रह्मदेव त्वरित जागृत करीती झाला अश्विन शुक्ल प्रतिपदेसी देवी जागृत झाली निशी चंद्रदर्शन तारात्रीसी जागी झाली महामाया म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण असो रामाचे जे होईल जाण ऐसा वर दिदला मग सर्व देव ऋषी मिळून निश्चय केला आपुले मनी रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान कलश स्थापना देवी पूजन चंडीपाठ आरंभिला कुमारी पूजन उपासना यथाशक्ती ब्राह्मण भोजन सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडले अतिदारुण 7 दिवस पर्यंत जाणं अहोरात्र युद्ध केले मग अष्टमी दिवशी देख मरण पावला दशमुख कोठ्यावधी योगिनी सह सुरेख ते प्रकट झाली जगदंबा ब्रह्मा आदी करुणी देव तेव्हा आनंदले सर्व नाना परीचे वर पूर्व पाहुणी सविती देवी ते मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारून देवी कारणे बलिप्रदान केले आपणही देवांनी इकडे रामे विवेचनाला लंका राज्य स्थापन केला मग दिव्य देवनी सीतेला निघता झाला सुमूर्ते अश्विन शुक्ल दशमी जाण सायंकाळी नक्षत्र श्रवण विजय नामाचा काल पूर्ण तारकादयी जाणावा तो विजयकाल सकळीक सर्व कार्यार्थ साधक प्रयाण मुहूर्ती विशेषक सर्व कामना सिद्ध होती विजयकालाची म्हणून विजयादशमी म्हणती जनी तो विजय मुहूर्त पाहुणी निघता झाला काकुस्थ सर्व देवांसहित जाण करोणिया समी पूजन केले शमीशी प्रिय भाषण मग पुष्पकी बैसला ईशान्यसी केले गमन आयाला अयोध्या लागून सर्व सुहृद जिनांना भेटून राज्यकरिता झाला सर्व देव ऋषींशी आनंद झाला तुटले अवघे बंद सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वेच्छाचारे दशमीसी या कारणास्तव जाण विजयादशमीच पूजन करावे ईशान्यसी सीमालंघन शमी पूजने जयाप्राप्ती नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी हा नवरात्री विधी कथन केला कालिका पुराणावरून रायाचे पूर्वजान नवरात्र करीते झाले कल्पत्व परते अवतार होती जाती वारंवार कथा भेदे हिसाचार अनेक पर्य असती ते महानवमी दिवशी जाण ते करावी देवी पूजन त्यांचा महिमा न कळे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा जो सुगंध पुष्प तोय करून देवी कारणे घाली स्नान तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वता शिरे करून या जो घाली स्नान तया प्राप्त इंद्रभुवन दंदी स्नान अर्पिता जाण शिवलोकासी पावितो घृतस्थान घालिता आपण दशपूर्वजा सहित जाण दश अवरज घेऊन दुर्गालोकी वास करी जो का पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून सर्वदा विष्णूंचे सानिध्य दान तया लागी होतसे कपिला धेनूचे दुग्ध घृत त्यांचे चतुर्गुणे पुण्य होत विषुरक्षे जो स्थापित तोही पावे विश्वलोका जो मधु स्नान घाली आपण त्यांचे समस्त पितृगुण सहस्त्र वर्षेपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे स्नानांशी अर्पिता तीर्थजळ पाश्वमेधांचे पावे फळ गंधोक्त स्नानांचे केवळ महिमा पावे चंद्रलोकी कर्पूररोधकी सुगंध पदार्थ जो तेने स्नान घाली यथार्थ स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी क्षीर कुशाग्र क्षता जळ दंदी सब सर्षप यव दुर्वा तिळ मधु कुंकुम गोराचनादी सकळ द्वादश पदार्थ अर्घ्यांचे मंत्रयुक्त अर्घ्य देवासी जो का अर्पण करी विशेषी तो दश सहस्त्र वर्षी दुर्गालोकी वास करी उदक कुशाग्र क्षीर तंदुळ दंदीकृत सर्प तीळ अष्टांग अर्घ्य हा केवळ अर्पिता सायुज्य पावितो चंदन कर्पूर गोरोचन अंगरू कुस्तुरी कुंकुम जाण सुगंधे करीत असे लेपण चारही पुरुषार्थ पावेतो नाना परीचे अर्पिता पुष्प तत्काळ होय तो निष्पाप यांची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होते तयासी कृष्णा गुरु कर्पूर चंदन दशांगुलाला डोंबरा अर्पण केली पावे दुर्गा भवन यासी संशय असेना घृत दीप लाविता प्रसिद्ध तयासी घडे अश्मवेद तेल दीप लाविता गाध वाजपेय गडे त्यासी जुतुका दीपांचा संघात दीप लावी घृतयुक्त तितुके कल्प सहस्त्रपर्यंत दुर्गालोकी वास करी शर्करायुक्त पायस जो अर्पण करी देवीस सकळ राज्य प्राप्ती त्यास संशय नाही सर्वथा देवीसी चतुर्विध अन्न षडस आणि पक्वान संतती संपत्ती ऐश्वर्यपूर्ण प्राप्त होय त्यासी जो देवीसी वस्त्रे अर्पित त्यासी तुतके तंतु असती निश्चित तितुके वर्ष सहस्रात वास करी दुर्गागृही
छत्रे चामरे अलंकार व्यंजन आदर्शादी सादर फलतांबूल दक्षिणा समग्र जे जे पदार्थ अर्पावे त्यांच्या अनंत गुणी निश्चित आपणा लागे प्राप्त होत अंगी निर्वाण मोक्ष पावत संशय चित्त न धरावा देवी म्हणे देवाला गुण मज करावे सर्व भोग अर्पण तर्पण होम विप्रभोजन वार्षिकी पूजा करावी संवत्सरे करुणी पूजन माझी साधावी प्रीती जाण माझे चरित्र श्रवण पठण प्रेम भावे करावे पातकांचा करी नाश आरोग्यता पाटकास भूतापासून निरक्षणास हे महात्म्य करीतसे सकळ शत्रूंचे भय जाय सदा शुभ फल प्राप्त होय दावाग्नीचे नाही भय जरी वेष्टले तयाने तस्करांनी जरी वेढिला शत्रूंनी तो जरी दरिला सिंह व्याघ्रादिक गाठीला घोरवणी यद्यपि राजाने क्रोध पाहून अज्ञापीला वधा लागून बंद पावला सता जाना घृणित झालो वायुने समुद्री नौके मध्ये बेसला समाग्री शस्त्रपात घडला घोर बाधा झाली तयाला कळा लागल्या सर्वांगी स्मरता माझे हे चरित्र सर्व संकटांपासून मुक्त होत सिंहादी चोरवैरी समस्त दूर पळती निर्धारे ऋषी सांगे सुरताप्रती ऐसे बोलूनी भगवती गुप्त झाली निश्चिती पाहत असता सुरवर ते देव होऊनी अनंतयुक्त स्वाधिकारा ते पावले त्वरित यज्ञ भागादी समस्त पूर्वीचे परी पावले देवीने शुभ निशुभ सुर मारिले पराक्रमी दुर्धर मग उरले दैत्य समग्र पाताल भुवनी प्रविशले मेधा ऋषी सांगे सुरता या प्रकारे देवी तत्वता केवळ जन्म मृत्यूरहिता निरंतर नित्य असे परिभक्त कार्याला गुण पुन्हा पुन्हा होणे उत्पन्न या विश्वाचे परिपालन करीती झाली महामाया ती या विश्वात मोहित सर्व जगाते उत्पन्न करीत पार्थली असता त्वरित विज्ञान वृद्धी देतसे तिने ब्रह्मांड व्यापले समस्त महाकाली महामारी निश्चित तीच सृष्टी झाली अद्भुत भूतस्थिती करीतसे तिची अनादि जाण वृद्धिप्रदा गृही होऊन भवकाली सर्व कल्याण करीतसे भूताचे तेसीच विनाश काळी जाण अलक्ष्मी होय नाशाला गुण एव सर्व काली सनातन संचली असे महामाया या स्तव पुष्प धूपादिकेसी स्थविती पूजिता जगदंबेसी शुभमती पुत्र भक्तांसी देतसे धनही अपार विद्यार्थी विद्यावंत होती राज्यलोभिया राज्यप्राप्ती भार्या थिर्यासी अंगणा निश्चिती मनोहारिणी प्राप्त होय धर्मांचे ठाई बुद्धी सतत अंती उत्तम गती देत असो या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला आता पुढील अध्यायी जाण सुरतवेशा वर प्रदान देईल स्वय देवी आपण महामाया जगदंबा श्री देवीने जैसे बोलिवले तेशीचे ते वर्णन केले सज्जने पाहिजे परिसले कृपा करुणी सर्वदा यांचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसून देवी करीतसे श्रवण भक्तांजवळी बेसुनिया त्या श्रीयांबेसी नमन सर्व भावे असो जाण राममुखे कृपा करुण हे महात्म्य वदिविले इति श्री मार्कंडेय पुराणे सार्वजनिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने देवाश्वरित महात्म्य वर्णनम तथा भगवती वाक्य निरूपणाम द्वादशोऽध्याय श्री जगदंबार्पणमस्तु ओम धूम दुर्गाय नमः 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम धूम दुर्गाय नमः श्री स्वामी समर्थ असे लिहा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच दुर्गाचरणी प्रार्थना